नमस्कार मंडळी, मी प्रिया. तुमचं स्वागत आहे पेनफुल डिलाइट्स या माझ्या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत अगदी चविष्ट, घरगुती आणि कोकणाची खास चव असलेली मटार आणि बटाटा भाजी, तेही मालवणी पद्धतीने. या भाजीतला मसाल्याचा झणझणीतपणा आणि नारळाचा हलका गोडावा दोन्हीही परफेक्ट कॉम्बिनेशन तुम्हाला नक्की आवडणार. चला मग ही सोपी आणि झटपट बनणारी भाजी कशी करायची ते बघूया. सर्वात प्रथम गॅसच्या मंद आचेवर एक भांडे ठेवूया. त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालूया. यामध्ये मध्यम आकाराचा एक बारीक चिरलेला कांदा घालून तो गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवून घेऊया. यामध्ये चवीनुसार मीठ घालूया, म्हणजे कांदा लवकर शिजेल. आता यामध्ये 2 छोटे चमचे मालवणी मसाला, अर्धा छोटा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 छोटा चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद आणि 1 छोटा चमचा धने पावडर घालून चांगले मिक्स करूया. आता यामध्ये 3 मोठे चमचे मालवणी वाटण घालूया आणि थोडेसे पाणी घालूया, जेणेकरून हे मसाले करपणार नाही. मालवणी वाटण ह्याची रेसिपी मी आधीच अपलोड केली आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तर तुम्ही तिथून बघू शकता. आता यामध्ये अर्धा कप पाणी घालून हा मसाला तेल सुटेपर्यंत आपल्याला मंद आचेवरती भाजून घ्यायचा आहे. आता या मसाल्याला चांगले तेल सुटले आहे. आता यामध्ये आपण भाज्या घालूया. यामध्ये मटार, बटाटा किंवा गाजर सुद्धा घालू शकता. आता या भाज्या मसाल्यामध्ये 2 मिनिटे परतवून घेऊया. आता यामध्ये अर्धा कप पाणी घालून ही भाजी आपण शिजवून घेऊया. भाजीची कन्सिस्टन्सी जशी हवी आहे त्याप्रमाणे आपण पाणी घालून ही भाजी शिजवायची आहे. आता यावर झाकण लावून ही भाजी 5 मिनिटांसाठी वाफवून घेऊया. आता यावर आवडीनुसार कोथिंबीर घालूया. आता ही आपली मालवणी पद्धतीने मटार बटाट्याची भाजी तयार झाली आहे. तर मंडळी, अशी ही आपली झणझणीत आणि चवदार मटार बटाटा भाजी मालवणी स्टाईल मध्ये तयार आहे. गरमागरम भाजी, पोळी, भाकरी किंवा वाफळत्या भातासोबत खायला एकदम परफेक्ट लागते. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, ही भाजी तुम्ही घरी करून पाहिली तर तुमचा अनुभव कमेंट्स मध्ये नक्की सांगा. मला खूप आनंद होईल. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.